हॅलो विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन मध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, ज्यांना महाराष्ट्र बीएड सीईटी जनरल आणि ईएलसीटी या एक्झाम द्यायच्या आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा असणार आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण दोन महत्त्वाच्या गोष्टी डिस्कस करणार आहोत. एक तर जर तुमचा फॉर्म चुकला असेल तर तुम्हाला परीक्षा देता येईल का, आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर तुमची एक्झाम क्लॅश होत असेल तर त्या केसमध्ये काय करायचं. म्हणजे तुमच्या बीएड सीईटीच्या आणि ईएलसीटीच्या एक्झामच्या दिवशी जर तुमचा दुसरा एखादा पेपर असेल तर त्या केसमध्ये तुम्हाला काय करता येईल हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, बीएड सीईटी आणि ईएलसीटी या एक्झामसाठी लाईव्ह बॅच आम्ही ग्लोबल ऑनलाईन मध्ये सुरू केलेली आहे आणि ही बॅच तुमची एक्झाम होईपर्यंत चालणार आहे. या बॅच मध्ये तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेस मिळतात. डेली लाईव्ह क्लासेसच्या माध्यमातून तुमचा संपूर्ण सिलेबस या बॅच मध्ये कव्हर केला जातो. संपूर्ण सिलेबसचे रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर सुद्धा तुम्हाला मिळतात आणि तुमचा जो अभ्यासक्रम आहे बीएड आणि ईएलसीटी सीईटीचा दोन्ही अभ्यासक्रमाच्या संपूर्ण अपडेटेड नोट्स बॅच मध्ये तुम्हाला दिल्या जातात. तसेच 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट आणि 2000 पेक्षा अधिक एमसीक्यूचा सेट सुद्धा या बॅच मध्ये तुम्हाला दिला जाईल. आणि इन केस तुम्हाला जर लाईव्ह लेक्चर अटेंड करणं पॉसिबल नसेल तर तेच लाईव्ह लेक्चर तुम्हाला रेकॉर्डेड फॉर्म मध्ये सुद्धा अवेलेबल केले जातील. तर मित्रांनो, ही जी बॅच आहे ती आम्ही 20 जानेवारी पासून सुरू केलेली आहे. तर या बॅचेसला जॉईन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा किंवा प्ले स्टोरवरती जाऊन ग्लोबल ऑनलाईन ॲप डाउनलोड करून तिथे पण तुम्ही हा कोर्स परचेस करू शकता. तर मित्रांनो, आपण एक्झामच्या डेट विषयी पहिले पाहूयात. जर तुमची इतर दुसरी कुठलीही एक्झाम बीएड सीईटी सोबत क्लॅश होत असेल तर त्या केसमध्ये काय करता येईल ते आपण पाहूयात. जसं की आपल्याला इथे एक रिसेंट नोटिफिकेशन महाराष्ट्र सीईटी सेलने दिलं होतं. 3 जानेवारीचं हे नोटिफिकेशन आहे. या नोटिफिकेशन मध्ये नवीन डेट्स काही एक्झामच्या महासीईटी सेलने रिलीज केल्या होत्या. तर इथे आपण पाहू शकतो आपली जी बीएडची आणि ईएलसीटीची जी डेट आहे तीच ठेवली आहे. मंडे, ट्यूजडे, वेन्सडे, 24, 25, 26 मार्च या 3 दिवसामध्ये आपल्याला ही एक्झाम डेट सांगितलेली आहे. पण काही असे विद्यार्थी आहेत की जे आता डिग्री करताय आणि त्यांचे डिग्रीचे जे पेपर आहे ते या एक्झाम सोबत क्लॅश होत आहे. म्हणजे ज्या दिवशी ही एक्झाम आहे त्या दिवशी त्यांचा डिग्रीचा पण पेपर आहे. पण मित्रांनो, आपण जर इथे व्यवस्थित जर पाहिलं तर इथे आपल्याला सब्जेक्ट मध्ये दिलंय की स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल मुंबई रिवाइज्ड टेंटेटिव्ह शेड्यूल. हे रिवाइज्ड आहे पण हे टेंटेटिव्ह शेड्यूल आहे. अजूनही हे शेड्यूल टेंटेटिव्ह दिलेलं आहे. त्यामुळे बीएडची आणि ईएलसीटीची जी एक्झामची डेट आहे ती चेंज होण्याची पुरेपूर शक्यता येथे आहे. त्यामुळे त्या बाबतीत तुम्ही निश्चिंत राहा की तुमची दुसरी एक्झाम आहे आणि आता बीएड सीईटी पण त्याच दिवशी आहे, तर मी कुठली एक्झाम देऊ. त्या केसमध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचं टेन्शन घेण्याची गरज नाहीये. तुम्ही तुमचा जो रेग्युलर डिग्रीचा पेपर आहे तो देऊ शकता किंवा तुमचा पोस्ट ग्रॅज्युएशनचा पेपर असेल तर तो तुम्ही देऊ शकता आणि बीएडची जी डेट आहे ती नक्कीच चेंज होईल. त्यामुळे या बाबतीत तुम्ही निश्चिंत राहा. बीएडचं आणि ईएलसीटीचं जे तुमचं प्रिपरेशन चालू असेल ते कंटिन्यू ठेवा. तुमची कुठलीही एक्झाम स्किप तुम्ही करायची नाहीये. तर मित्रांनो, राहिला विषय ज्यांचे करेक्शन्स आहेत फॉर्ममध्ये, ज्यांनी चुका केल्यात फॉर्ममध्ये आणि त्या चुका त्यांना दुरुस्त करायच्या आहेत. तर मित्रांनो, जर आपण इथे आपल्या प्रोफाईलला लॉग इन केलं तर आपल्या प्रोफाईलमध्ये इथे हेल्प डेस्क हा एक ऑप्शन आपल्याला दिसतोय आणि आपण जर या हेल्प डेस्क ऑप्शनमध्ये जर गेलं तर इथे आपल्याला दिसतंय की इथे काही नंबर्स दिलेत आपल्याला. त्याच्यानंतर टोल फ्री नंबर दिला एक, इथं हेल्पलाईन नंबर्स फॉर सीईटी एक्झामिनेशन म्हणून दिलंय आणि खाली एक टोल फ्री नंबर पण दिलाय. त्यांनी टायमिंग सांगितलेत 9 AM to 6 PM अवेलेबल ऑल डेज एक्सेप्ट पब्लिक हॉलिडेज. म्हणजे फक्त सरकारी सुट्ट्या सोडून 9 ते 6 डेली ही हेल्पलाईन तुम्हाला अवेलेबल असणार आहे. तर पहिली गोष्ट, जर तुमच्या एक्झामच्या फॉर्ममध्ये काही चूक झाली असेल तर तुम्ही या नंबर्सवरती कॉन्टॅक्ट करा आणि त्यांना तुमचा इश्यू सांगा. आणि मोस्ट ऑफ द केसेसमध्ये काय होतं, विद्यार्थी सांगताय की सर हे नंबर खूप बिझी आहेत, हे नंबर लागत नाही, लागले तरी उचलत नाही, उचललं तर नीट बोलत नाही. तर त्या केसमध्ये अजून दुसरा याच्यामध्ये एक ऑप्शन आहे की तुम्ही तुमचं तिकीट रेज करू शकता. तर ओपन न्यू तिकीट इथे जायचं. त्यानंतर तुम्हाला इथे हेल्प टॉपिक सिलेक्ट करायचा आहे. आता MHCET हेल्प डेस्क 2025 हा ऑप्शन इथे सिलेक्ट करायचा आहे. नंतर खाली तुम्ही गेल्यानंतर तिकीट डिटेल्स दिले तुम्हाला. प्लीज डिस्क्राईब युअर इश्यू. तुमचा जो इश्यू असेल, समजा तुमचं नाव तुमच्या फॉर्ममध्ये चुकलंय, तुमचा इश्यू टाकू शकता की एक्झाम फॉर्ममध्ये माझं नाव चुकीचं झालंय
किंवा तुमचे मार्क्स टाकणं चुकलंय तर मग तुम्ही त्या संदर्भात टाकू शकता की माझे जे मार्क्स आहेत ते इथे चुकलेले आहेत. त्यानंतर तुमचं नाव टाकायचं, कॅन्डिडेट फुल नेम तुमचं टाकायचंय, फर्स्ट अँड लास्ट नेम इथे टाकायचंय. पहिले तुमचं नाव आणि नंतर तुमचं आडनाव इथे द्यायचंय. त्याच्यानंतर कॅन्डिडेट्स फोन नंबर, तुमचा फोन नंबर इथे मेन्शन करायचा. कॅन्डिडेट्स ईमेल ॲड्रेस, तुम्ही जो तुमच्या फॉर्म भरताना ईमेल जो दिला असेल तोच इथे तुम्हाला ईमेल एंटर करायचा आहे. त्यानंतर ॲप्लिकेशन नंबर हा कंपल्सरी नाहीये. सिलेक्ट कॅटेगरीमध्ये गेलात तर इथे कॅप आणि सीईटी दोन ऑप्शन आहेत. तर आता कॅप तर आपलं काय फिलिंग चालू नाही, त्याच्यामुळे आपण सीईटीचं फॉर्म फिलिंग करतोय, म्हणून सीईटी कॉमन एंट्रन्स टेस्ट इथे सिलेक्ट करायचं. त्याच्यानंतर कोर्स नेम, तुमचा कोर्स कुठला आहे. आता इथे कोर्ससाठी भरपूर काही ऑप्शन दिलेत. तर समजा तुमचा बीएड असेल तर बीएड जनरल अँड स्पेशल, बीएड ELCT CET हा कोर्स सिलेक्ट केला. त्याच्यानंतर आता डिपार्टमेंट हायर एज्युकेशन हे ऑटो फेच होईल. पुढे गेल्यानंतर कॅप्चर कॅन्डिडेट्स क्वेरी टाईप, तर क्वेरी टाईप कुठली तुमची. तुम्हाला जर एलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये काही इश्यू असेल तर तुम्ही एलिजिबिलिटी क्रायटेरिया सिलेक्ट करा. एक्झामिनेशन विषयी काही इश्यू असेल तर एक्झामिनेशन रिलेटेड, हॉल तिकीट विषय असेल तर हॉल तिकीट क्वेरी. तुम्ही जर NRI OCI कॅन्डिडेट असाल तर त्याविषयी तुम्ही इथे ऑप्शन सिलेक्ट करू शकता. त्यानंतर कॅन्डिडेट पोर्टल रिलेटेड, आता हे तुम्ही जे रजिस्ट्रेशन केलं याच्यामध्ये, आता सुरुवातीला जर तुमचे मार्क्स जर चुकले असतील तर ते मार्क्स तुम्हाला एडिट करायचे असतील तर तुम्ही इथे कॅन्डिडेट पोर्टल रिलेटेड हा ऑप्शन सिलेक्ट करा आणि त्याच्यानुसार तुम्ही तुमचे मार्क्स जे आहेत ते त्या क्वेरीमध्ये मेन्शन करा. दुसरं आहे पेमेंट रिलेटेड क्वेरी. जर तुमचं पेमेंट झालं असेल पण जर तुमचं पेमेंट डेबिट झालं असेल पण सीईटी सेलला क्रेडिट झालं नाही किंवा तुम्हाला तिथे दिसत नाही की तुमचं पेमेंट कन्फर्म झालंय म्हणून, तर अशा केसमध्ये पेमेंट रिलेटेड क्वेरी तुम्ही सिलेक्ट करा. रजिस्ट्रेशन रिलेटेड क्वेरी, सुरुवातीला रजिस्ट्रेशन करताना काही चुका झाल्या असतील तर त्या तुम्ही याच्यामध्ये मेन्शन करू शकता. रिझल्ट रिलेटेड, आता हे रिझल्ट आल्यानंतर आणि काही दुसरी तुमची टेक्निकल इश्यू असेल, तुमचा फोटो अपलोड करताना काही इश्यू असेल, तुम्हाला काही एरर येत असेल तर तुम्ही टेक्निकल रिलेटेड क्वेरी इथे सिलेक्ट करू शकता. आता समजा पोर्टल रिलेटेड क्वेरी जर आपण सिलेक्ट केली तर याच्यामध्ये सब कॅटेगरी दिल्यात तुम्हाला. इथे तुम्हाला अनेबल टू क्रिएट अकाउंट, आता हे अकाउंट क्रिएट केलेलं आहे तुम्ही, त्याच्यानंतर अनेबल टू लॉग इन, OTP नॉट रिसिव्ड, हाऊ टू रिसेट पासवर्ड, व्हेरिफिकेशन ईमेल नॉट रिसिव्ड, त्याच्यानंतर मॉडिफाय चेंज ईमेल ऑफ द कॅन्डिडेट, तुमचा ईमेल आयडी जर तुम्हाला चेंज करायचा असेल तर तुम्ही इथे करू शकता. नेम जर तुम्हाला चेंज करायचं असेल तर तुम्ही इथे नेम चेंज करू शकता. मॉडिफाय चेंज फोन नंबर ऑफ द कॅन्डिडेट, फोन नंबर तुम्ही इथे चेंज करू शकता. डेट ऑफ बर्थ चुकली असेल तुमची तर तुम्ही तीही इथे एडिट करू शकता. आणि पेमेंट केल्यानंतर जर तुम्हाला तुमचे म्हणजे सबमिट केला तुम्ही फॉर्म आणि आता तुम्हाला तुमच्या फॉर्ममध्ये काही इश्यू वाटला तर तो तुम्ही हेल्प डेस्कच्या मदतीने इथे रिझॉल्व्ह करू शकता, किंवा मग तुमची काही अदर क्वेरी असेल तर तेही तुम्ही इथे विचारू शकता. त्याच्यानंतर एक्झामिनेशन रिलेटेड मध्ये रिक्वेस्ट टू चेंज एक्झामिनेशन डेट अँड टाइम, हे पण तुम्हाला इथे ऑप्शन आहे. रजिस्ट्रेशन फी, एक्झाम शेड्यूल, कुठलाही तुमचा प्रश्न असू द्या तो इथे सॉल्व्ह करण्यासाठी त्यांनी ऑप्शन्स दिलेले आहेत. पेमेंट रिलेटेड जर आपण पाहिलं तर पेमेंटमध्ये रिफंड तुमचा रिसिव्ह नाही झाला, मनी डिडक्टेड ट्वाइस व्हाईल रजिस्ट्रेशन, तुम्ही एकदा पेमेंट केलं पण परत तुम्हाला पेमेंट करावं लागलं, अनेबल टू प्रोसेस पेमेंट प्रोसेस नाही होते, असे तुमचे कुठलेही इश्यू असू द्या, फक्त तुम्हाला सुटेबल तिथे अटॅचमेंट द्यावे लागतील. समजा तुमचा पेमेंट रिलेटेड इश्यू असेल तर तुम्हाला त्याच्यामध्ये तुमच्या पेमेंटचा स्क्रीनशॉट ज्याच्यामध्ये UTR वगैरे असतो तो मेन्शन करावा लागेल. तुमचं नेम चेंज करायचं असेल तर नेम चेंजशी रिलेटेड तुमचं सर्टिफिकेट असेल, आधार कार्ड असेल, त्याच्यानुसार तुम्ही तुमचं नेम चेंज करू शकता, ते तुम्हाला अटॅच करावं लागेल. अशा बऱ्याचशा गोष्टी ज्या गोष्टीशी रिलेटेड तुम्हाला चेंजेस करायचे, जे करेक्शन करायचे, त्या गोष्टीशी रिलेटेड तुम्ही अटॅचमेंट इथे या फॉर्म सोबत किंवा या हेल्प डेस्कच्या तिकिटामध्ये तुम्हाला सबमिट करावे लागतील. ठीक आहे. आता मित्रांनो, आमचं एक स्टुडंट होतं तर त्यांचा हा इश्यू झाला होता. त्यांनी तिकीट क्रिएट केलं होतं. पहा, तर इश्यू त्यांचा हा होता, सब्जेक्ट होता ग्रॅज्युएशन मार्क्स आर रॉंग. त्यांनी बीएडचा फॉर्म भरला पण फॉर्म भरल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं, सबमिट पण केला फॉर्म, आणि फॉर्म सबमिट केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की आपले जे मार्क्स आहेत ग्रॅज्युएशनचे ते चुकलेत.
तर त्यांनी लगेच तिकीट रेज केलं. आता याच्यावरती तिकडनं हेल्पडेस्कवाले काय करतील, ही जी क्वेरी आहे ती व्हेरीफाय करतील आणि ती क्वेरी ॲज पर रिक्वायरमेंट रिझॉल्व्ह करतील. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचं तिकीट रेज करू शकता. तिकीट रेज केल्यानंतर तुम्हाला रिप्लाय पण येईल. आता यांचा अजून तर रिप्लाय आलेला नव्हता, पण रिप्लाय आल्यानंतर मी नक्कीच तुम्हाला अपडेट करेल. ठीक आहे मित्रांनो. तर मग बेसिकली आपण जर पाहिलं ना, तुमचं काही इश्यू होऊ द्या, तुमचं एक्झाममध्ये फॉर्ममध्ये काही प्रॉब्लेम होऊ द्या, तुम्ही तो फॉर्म जो आहे तो अपडेट करू शकता. म्हणजे आपण जर समरी पाहिजे झाली या व्हिडिओची, तर तुम्ही ते फॉर्म अपडेट करू शकता. नाव चुकू द्या, मार्क्स चुकू द्या, पेमेंटचा इश्यू होऊ द्या, एक्झाम डेट, काहीही इश्यू असू द्या तुमचा, तो तुम्ही इथे रिझॉल्व्ह करू शकता हेल्प डेस्कला कॉन्टॅक्ट करून. तर मित्रांनो लक्षात घ्या, याच्यानंतर आपल्याला कॅप राउंड पण असतो. कॅप राउंडच्या वेळेस जो फॉर्म भरला जातो तिथे आपल्याला खूप काळजीने फॉर्म भरावा लागतो. आता हा फॉर्म जो आहे, काही चुका झाल्या असतील तर ठीक आहे, काही हरकत नाही. ते एडिट करून घ्या. एकतर तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं तिकीट रेज करून ठेवा. तो तिकीट नंबर जो आहे तो जपून ठेवा. कारण उद्या काही इश्यू आला तुम्हाला तर त्या तिकीट नंबरच्या मदतीने तुम्ही क्लेम करू शकता. मी वेळेत तिकीट रेज केलं होतं. हे तुमच्याकडे प्रूफ राहतं, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, तुमचा इश्यू रिझॉल्व्ह होणारच आहे. पण सेफर साईडसाठी तो तिकीट नंबर जपून ठेवा, जर तुमचा इश्यू शेवटपर्यंत रिझॉल्व्ह नाही झाला तर. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कॅप राउंडच्या वेळेस आपल्याला फॉर्म भरायचा आहे, त्यावेळेस आपण डिटेल माहिती त्यावेळेस व्यवस्थित भरणार आहोत. आत्ताच्या एक्झाममध्ये तुम्हाला काही अडचण शक्यतो येणार नाही. तुमचा हॉल तिकीट पण येणार आणि तुम्हाला एक्झाम पण देता येणार. पण त्याच्यापूर्वी हेल्प डेस्कला तुम्ही सगळं काही तुमचे तिकीट रेज करून तुमचे इश्यूज सांगून ठेवा. कारण त्यांच्याकडं आत्ता जो सीझन आहे, सीईटीचा सीझन आहे, रजिस्ट्रेशनचा सीझन आहे. सगळ्या सीईटीचे रजिस्ट्रेशन फॉर्म आता ओपन झालेले आहेत आणि त्याच्यामुळे तिकडे हेल्प डेस्कला भरपूर रश असणार आहे, खूप सारे कॉल येत असणार आहे. त्याच्यामुळे मे बी तुमचा रिप्लाय यायला वेळ लागेल. त्याच्यामुळे पॅनिक होऊ नका आणि तुमच्या प्रिपरेशनवरती याचा इफेक्ट होऊ देऊ नका. प्रिपरेशन व्यवस्थित करा. हे इश्यू साइड वाईज रिझॉल्व्ह होत राहतील. बाकी याच्या व्यतिरिक्त तुमचे काही इश्यू असतील तर तुम्ही कमेंट करू शकता. व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि आमची जी बॅच 20 तारखेला सुरू झाली होती आणि दुसरी बॅच 27 तारखेला सुरू होणार आहे. तर मित्रांनो, या बॅचमध्ये तुम्हाला डेली लाईव्ह लेक्चर्स मिळतात. त्याच्यानंतर संपूर्ण अभ्यासक्रमावरती व्हिडिओ लेक्चर्स तुम्हाला प्रोव्हाइड केले जातात. याच्यामध्ये तुमचा सिलेबस जो आहे, आता ही जी बॅच आहे ती तुमची एक्झाम होईपर्यंत चालणार आहे आणि सिलेबस तुमचा संपूर्ण या बॅचमध्ये कव्हर केला जाणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला संपूर्ण अभ्यासक्रमाच्या अपडेटेड नोट्स मिळतात. 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट, 2000 पेक्षा अधिक MCQ तुम्हाला प्रॅक्टिससाठी दिले जातात. तर बॅच जॉईन करण्यासाठी तुम्हाला स्क्रीनवरती नंबर दिलेत, त्याच्यावरती व्हॉट्सअप करा आणि बॅच जॉईन करा. भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एक्झामचं प्रिपरेशन करत राहा. थँक्यू.